पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मतचोरीच्या मुद्द्यावर निवडणूक आयोग मला शपथपत्र मागताय, मात्र मी संसदेत संविधानाची शपथ घेतली। राहुल गांधी यांचा हल्लाबोल, मागील 10 वर्षातील इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट देण्याची मागणी। लोकांचा लोकशाही संस्थांवरील विश्वास उडायला हवा, भारतात अराजकता तयार झाली पाहिजे अशी राहुल गांधींची मानसिकता, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। मुंबईत शिंदेंच्या सेनेचं प्रतिकात्मक आंदोलन, राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनमध्ये उद्धव ठाकरेंना 6व्या रांगेत बसवल्याचा आरोप, शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी वंदन। मुंबईत निवडणूक आयोग आणि भाजप विरोधात काँग्रेसचं आंदोलन, हर्षवर्धन सपकाळ यांचं टिळक भवन परिसरात आंदोलन। दिल्लीत उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची 35 मिनिटं स्वतंत्र बैठक, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही बैठकीला हजेरी। महाराष्ट्राच्या राजकारणावर दिल्लीत स्वतंत्र बैठक पार पडली। ठाकरेंना काँग्रेसनं 6व्या रांगेत बसवणं हा मराठी माणसांचा अपमान, राहुल गांधी प्रेझेंटेशन देत असताना ठाकरेंच्या आसन व्यवस्थेवरून आशिष शेलार यांची टीका। ठाकरेंच्या आसन व्यवस्थेवरून टीका करणारे लोक भंपक, प्रेझेंटेशन जिथून नीट दिसत होतं तिथे ठाकरे बसले होते, सत्ताधाऱ्यांच्या टीकेला संजय राऊतांकडून प्रत्युत्तर। हीच का ठाकरेंची किंमत, काँग्रेसनं तुमची काय अवस्था करून ठेवली आहे, ठाकरेंच्या आसन व्यवस्थेवरून खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून ट्विट करत टीका। रामदास कदमांनी जेव्हा रागाच्या भरात उद्धव ठाकरेंचा बाप काढला तेव्हा कुठे गेलं तुमचं औदुंबर, कदमांना आधी ठाकरेंची माफी मागायला लावा, म्हस्केंच्या टीकेनंतर किशोरी पेडणेकर यांचा निशाणा। बाळासाहेबांची शिवसेना तोडताना शिवराय आठवले नाहीत का, म्हस्के म्हणजे दुतोंड्या गांडूळ, संजय राऊतांची जहरी टीका। प्रेझेंटेशन स्क्रीनवर होतं, स्क्रीन जवळ थोबाड घेऊन बसत नाहीत याची अक्कल म्हस्केंना पाहिजे, नरेश म्हस्के यांच्या टीकेनंतर अंबादास दानवेंचा निशाणा। भाजपसोबत असताना उद्धव ठाकरेंना किती सन्मान होता, मातोश्रीवर जाऊन भाजप नेते ठाकरेंना सन्मान देत होते, सोनिया गांधी राहुल गांधी कधी मातोश्रीवर आलेत का, केशव उपाध्ये यांचा सवाल। उद्धव ठाकरेंवर होणारी टीका हास्यास्पद, विरोधकांच्या टीकेवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनमध्ये उद्धव ठाकरे सर्वात चांगल्या जागेवर बसले होते, सुळेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरे मोठ्या मनाचे नेते, जेव्हा आपण विचारासाठी लढतो तेव्हा आपण कुठे बसलो हे महत्त्वाचं नसतं, रोहित पवारांकडून ठाकरेंच्या समर्थनार्थ ट्विट। दिल्लीत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं वजन जास्त, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, तर राज्यात कधीही मोठी घडामोड घडू शकते, भाजपला दिल्लीतील सत्ता जास्त महत्त्वाची, बच्चू कडूंचं वक्तव्य। शरद पवारांनी भाजपचा स्वीकार करणं शक्य नाही, मंत्री छगन भुजबळ यांचं प्रकाश आंबेडकरांना उत्तर, शरद पवार भाजपचे हस्तक असल्याचं प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। लोकशाही मलिन करणाऱ्यांना उत्तर द्यावंच लागेल, या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, प्रियंका गांधींचा निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांना इशारा। पडळकरांच्या कार्यकर्त्याचा फिल्मी स्टाईल अपहरणाचा प्रयत्न, काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण, शरणू हांडे असं अपहरणाचा प्रयत्न झालेल्या कार्यकर्त्याचं नाव, आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांकडून अटक। पडळकर समर्थक शरणू हांडेची आरोपी अमित सुरवसेला 3 महिन्यापूर्वी मारहाण, मारहाणीचा राग मनात धरून अमित सुरवसेनं शरणू हांडेचा अपहरणाचा प्रयत्न केला, पडळकरांकडून रुग्णालयात जात हांडेची भेट। पवारांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, कार्यकर्त्याचं अपहरण आणि मारहाण प्रकरणी गोपीचंद पडळकर यांचा आरोप, तर वेळ आणि ठिकाण सांगा, मी येतो, पडळकरांचं रोहित पवारांना आव्हान। कालच्या पत्रकार परिषदेत नवीन काहीही नव्हतं, सगळ्या गोष्टी पोलिसांनी कोर्टासमोर मांडल्या होत्या, राज्य महिला आयोग तपास अधिकारी नाही, रुपाली पाटील यांची टीका। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या परभणी शहर कार्याध्यक्ष नासेर शेख यांची पक्षाला सोडचिठ्ठी, बाबाजानी दुर्राणी यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश, संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यामुळे राजीनामा दिल्याचा खुलासा। प्रफुल्ल लोढाला जेलमध्ये संपवण्याचं काम केलं जाते, लोढाला जेलमध्ये मारूनही टाकतील, एकनाथ खडसेंकडून भीती व्यक्त। खेवलकर तपास दुसऱ्या दिशेला घेऊन जात आहेत, खराडी प्रकरणावरून खेवलकरांवर कारवाई करा, रोहित पवार यांची प्रतिक्रिया, तर दुसऱ्या प्रकरणासाठी वेगळा तपास सुरू केला पाहिजे, रोहित पवारांचं वक्तव्य। बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या, दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील जंगपुरा भोगल लेनमधील घटना, पार्किंगच्या वादातून आसिफ कुरेशीची हत्या, पोलिसांची माहिती, या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक।
सलमान खानला शोच्या उद्घाटनासाठी बोलावलं म्हणून कपिल शर्माच्या रेस्टॉरंटवर गोळीबार। जो सलमान सोबत काम करेल त्याला ठार मारू, लॉरेन्स बिश्नोई गँगमधील गँगस्टर हॅरी बॉक्सरचा ऑडिओ क्लिप समोर। ड्रग्ज प्रकरणातील आरोपीकडून सत्कार कार्यक्रमावर बोलण्यास बावनकुळेंनी टाळलं। आमदार राणा जगजितसिंह पाटील दुपारी भूमिका मांडणार। तुळजापुरातील कार्यक्रमात आरोपीकडून सत्कार स्वीकारल्यानं टीका। धाराशिवच्या उमरगामध्ये शेतकरी कर्जमाफीवरून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून बावनकुळेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अण्णासाहेब पवारांना ताब्यात घेतलं। परभणीत आंबेडकर अनुयायींकडून रास्ता रोको। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं अनुयायी आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमधील अतिक्रमण कारवाई विरोधात संविधानवादी संघटना आक्रमक। अतिक्रमण कारवाईपूर्वी नागरिकांचं पुनर्वसन करण्याची मागणी। पुण्याच्या सासवडमध्ये रिपाई आठवले गटाचं आंदोलन। कोथरूड पोलिसांनी 3 मुलींना जातीवाचक शब्द वापरल्याचा आरोप। पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। भंडाऱ्याच्या ढिवरखेडा गावाचं 50 वर्षापूर्वी पुनर्वसन, मात्र अद्याप घरांना हक्काचे पट्टे नाहीत। सातबाऱ्यावर झुडपी जंगलाचीच नोंद। ग्रामस्थ हक्काच्या पट्ट्यांच्या प्रतीक्षेत। गोंदियात बोगस शालार्थ आयडी प्रकरणी एसआयटी कडून लिपिकाला अटक। जिल्ह्यातील दुसरी कारवाई। यापूर्वी एका संस्था चालकाला घेतलं होतं ताब्यात। सोलापूरमधील माढ्याच्या तहसीलदारांना वाळू माफियांकडून जीवे मारण्याचा प्रयत्न। तहसीलदार संजय भोसले यांना जीवे मारण्याचा प्रयत्न। कुर्डुवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। हिंजवडीची महापालिका करण्याची गरज असल्याचं अजित पवारांचं सूतोवाच। मात्र आमदार संभ्रमात। महापालिकेसाठी ग्रामस्थ जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी आमदार शंकर मांडेकर यांचं स्पष्टीकरण। ठाकरेंची शिवसेना दसरा मेळाव्याच्या परवानगीच्या प्रतीक्षेत। परवानगीसाठी मुंबई मनपाला जानेवारीत पत्र दिल्याची सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 6 ते 7 महिने आधीच परवानगीसाठी अर्ज। बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रोडक्शन हाऊसची नेमणूक। चित्रपट आर्टिस्टिक कंटेंटची होणार निर्मिती। MMRDAनं स्वारस्य निविदा मागवल्या। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची एकत्रित बैठक। नाशिकमधील खड्डे गुन्हेगारीवर चर्चा होणार। येणाऱ्या दिवसात आम्ही एकत्रित आंदोलनही करणार। दिनकर पाटील यांची माहिती। मालेगावातील 7 पर्यटक उत्तराखंडमध्ये सुखरूप। नातेवाईकांशीही संपर्क झाला। उत्तराखंडमधील ढगफुटीनंतर संपर्क तुटला होता। जळगावच्या पाळधीमधील 15 जण उत्तराखंडमध्ये अडकले। 15 जणांना हेलिकॉप्टरनं गंगोत्रीहून डेहराडूनला आणण्यात आलं। 2 दिवसात 15 जण जळगावात परतणार। शहापूरमधील माहुली गडावर भरकटलेले पर्यटक सुखरूप परतले। हेल्प फाउंडेशनच्या जीवरक्षक दलाची दमदार कामगिरी। यशस्वी मोहिमेबद्दल हेल्प फाउंडेशनच्या टीमचं सर्वत्र कौतुक। गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाद्य देण्यास बंदी। गिरगाव चौपाटीवर पोलिसांचा बंदोबस्त। न्यायालयाच्या निर्णयानंतर आदेशाचं काटेकोरपणे पालन। कोल्हापूरच्या हुपरीत 2 गटात हाणामारी। लाठीकाठी खुर्च्या फेकून मारहाण। 5 ते 6 जण जखमी। हॉटेल चालक आणि वडापाव सेंटरवरील जुना वाद उफाळला। हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद। नागपूरमध्ये कावड यात्रेत ट्रक घुसल्यानं अकोल्यातील 2घांचा मृत्यू। 7 ते 8 जण जखमी। शिवनी परिसरात ट्रॅक्टर उलटून भाविकांच्या अंगावर तो ट्रॅक्टर आला। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून